नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते चिकन बिर्याणी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे तेल आहे, हळद आहे, तिखट मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, मीठ आहे, आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि पुदिनाची ही पेस्ट आहे, हा बारीक चिरलेला कांदा आहे आणि हा उभा मी तळणीसाठी त्यातले 2 कांदे घेऊन असे मी एकूण अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत। 300 ग्राम टोमॅटो पेस्ट, चिकन, त्याला मी आलं लसूण कोथिंबीर पुदिना गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट मसाला मीठ आणि 2 चमचे कच्चं तेल लावून अर्धा तास आधी मी मॅरिनेशन केलेलं आहे। आणि हे बासमती तांदूळ आहेत जे मी स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। हे आहे पाणी, हे बिर्याणीसाठी मी उकळतं पाणी ठेवलेलं आहे। त्याच्यात मी खडा मसाला तेजपत्ता लवंग दालचिनी हे सर्व खडा मसाला मी टाकलेले आहेत। तर मी आता रेसिपी स्टार्ट करते। हे अर्ध वाटी तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात हा उभा चिरलेला आहे, हे 2 मध्यम कांदे आहेत। हे कांदे छान तळून घ्यायचे आहेत। कांदा छान तळला गेलेला आहे, तो आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हा बारीक चिरलेला कांदा। कांदा आपण बारीक गॅसवर छान परतून घेणार आहोत, कांदा लाल होईपर्यंत। आता आपण भात शिजवायला घेऊ। भाताचं पाणी छान उकळून आलेलं आहे, त्याच्यात मी पाणी टाकल्यावर खडे मसाले 1 लिंबू आणि मीठ हे सर्व टाकलेलं आहे। आता हे मी भिजवलेले 1 तास आधी मी हे तांदूळ भिजवून घेतलेले आहे। आता मी ते तांदूळ ह्या गरम पाण्यात टाकलेले आहे। गॅस फास्टच ठेवायचा। आता हा राईस छान शिजून द्यायचा आहे। कांदाही आपण छान गोल्डन शिजवून घेणार आहोत। बारीक गॅसवर छान आपण कांदा गोल्डन ब्राऊन केलेला आहे। आता त्यात आपण टाकणार आहोत आलं लसूण पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण। तेही छान परतून घेतोय आपण। त्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आपण चिकनला सुद्धा मॅरिनेशन करताना एक अर्धा चमचा मीठ लावलेलं होतं। आलं लसूण कोथिंबीर ही पेस्ट परतल्यावर आपण त्यात घालणार आहोत हे पाव किलो पेस्ट केलेले टोमॅटो। तेही छान आपण परतून घेणार आहोत।
तेल सुटेपर्यंत टोमॅटो कांद्यामध्ये छान परतून घ्या. आता आपण राईस शिजलाय का आपण बघणार आहोत. एक 80% राईस शिजलेला आहे छान. तर आता मी तो चाळणीवर गाळून घेणार आहे. गॅस मी बंद करते. हे 700 ग्राम तांदूळ होते. जेवढे तांदूळ असतील तेवढंच चिकन घ्या. बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटोतून तेल सुटत आहे. छान तेल सुटलेलं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही परतून घ्या बारीक गॅसवर. आता मी त्यात घालणार आहे 2 चमचे बिर्याणी मसाला, तिखट मसाला, हळद आणि मीठ मी आधीही टाकलेलं आहे. थोडंसं मीठ. एक 2 मिनिटं छान परतून घ्या. आता ही चिकन मॅरिनेशन केलेलं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, पुदिना, अर्धा बाउल दही, तिखट मसाला, बिर्याणी मसाला आणि 4-5 चमचे कच्चं तेल असं मी 1 तास मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. तर मी आता हे चिकन त्याच्यामध्ये घालणार आहे. 700 ग्रॅम तांदळाला हे 700 ग्रॅम चिकन आहे. चिकनचं आणि तांदळाचं प्रमाण सेम ठेवा. तर हे चिकन छान परतून घ्या. गॅस मी फास्ट करत आहे. चिकन हे मी छान परतून घेतलेलं आहे. आता मी बारीक गॅसवर हे चिकनसुद्धा 10-15 मिनटं शिजवून घेणार आहे. आणि मध्ये चिकन बघत राहा, कारण एखाद्या वेळी चिकन लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये चिकन चेक करा. 20-1 मिनटं झालेले आहेत. मी ग्रेव्हीचं झाकण बाजूला केलेलं आहे. मी मधी ग्रेव्ही चेक करत होती. तर आपलं हे 20-1 मिनटात छान चिकन पण शिजलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता आपण त्याचे थर लावून घेऊया. गॅस मी बंद करते. तर ह्या टोपामध्ये मी ही
थर लावणार आहे. त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून पूर्ण टोपामध्ये हात फिरवून घेतलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हा राईस घालणार आहे. राईस पण छान सुट्टा झालेला आहे. आता मी हे चिकन त्याच्यामध्ये घालत आहे. आता मी त्यावरती घालणार आहे कोथिंबीर आणि कापलेला पुदिना. त्याच्यावरती मी थोडंसं घी टाकणार आहे. आता हा उरलेला राईस मी त्याच्यावरती घालणार आहे. राईस छान सुट्टा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये हा मी तळलेला कांदा टाकणार आहे. त्याच्यामध्ये घी मी घालत आहे. तुम्ही डालडाही वापरू शकता. बारीक गॅसवर ह्याला मी चांगली वाफ येईपर्यंत मी शिजवून घेणार आहे. आता मी बिर्याणीवरचं झाकण बाजूला करते. छान बिर्याणीला वाफ आलेली आहे. आता मी गॅस घालवून टाकते. तर आपली चिकन बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.